इराण आणि इस्रायल युद्धामध्ये अमेरिकेने उडी घेतलेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर इराणच्या 3 अणुऊर्जा केंद्रांना लक्ष्य करत हवाई हल्ले झालेले आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता हे युद्ध जर मात्र त्याआधी पहलगाम हल्ल्यासंदर्भातली आपण बातमी पाहतोय। पहलगाम हल्ल्यासंदर्भातली मोठी बातमी। पहलगाम हल्ल्यात हल्लेखोरांना आश्रय देणारे लष्कर ए तोयबाचे सदस्य जे आहेत ते आता एनआयएच्या ताब्यात आहेत। 2 जणांना एनआयएने ताब्यात घेतलंय। पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयएने ही मोठी कारवाई केलेली आहे। तर दोघेही लष्कर ए तोयबाचे सदस्य असल्याची माहिती मिळतेय। तर पहलगाम हल्ल्यामध्ये हल्लेखोरांना आश्रय देणारे 2 जण आता एनआयएच्या ताब्यात आहेत। इराण एकंदरीत आपण जर बघितलं तर आता एनआयएच्या ताब्यात असलेले हे दोनही जण यांच्या संदर्भातली ही मोठी बातमी आहे। परवेज जोतर आणि बशीर जोशर असं त्या दोघांचंही नाव आहे। पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी एनआयएने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे। दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना एनआयएने अटक केली आहे। तर पहलगामच्या बटकोट या ठिकाणी परवेज अहमद जोतर आणि हिलपार्क येथील बशीर यांनी 3 सशस्त्र दहशतवाद्यांची ओळख उघड केली आहे। हे दोघे लष्कर ए तोयबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंधित पाकिस्तानी नागरिक आहेत अशी पुष्टीही झालेली आहे। इराणच्या युद्धक्षेत्रातून बाहेर काढलेले 290 भारतीय विद्यार्थी दिल्लीत पोहोचले। आतापर्यंत 1100हून अधिक विद्यार्थी घरी परतले। ऑपरेशन सिंधू अंतर्गत महान एअरचे दुसरे विमान इराणमधून 280हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीला पोहोचले। हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, भारत सरकार जिंदाबाद, भारत सरकार जिंदाबाद, भारत सरकार जिंदाबाद। तर इराण इस्रायल युद्ध पेटलेलं असताना इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांनी आता आपले 3 उत्तराधिकारी निवडल्याची माहिती आहे। इस्रायलकडून हत्येचा धोका असल्याने त्यांनी खरंतर हा निर्णय घेतलाय। विशेष म्हणजे यामध्ये खामेनी यांचा मुलगा मुज्तबा खामेनी यांचं नाव नाही आहे। इस्रायलच्या हल्ल्यामुळे खामेनी यांची 3 दशकांपासूनची सत्ता धोक्यात आल्याचं मानलं जात आहे। खामेनी सध्या एका सुरक्षित बंकरमध्ये लपल्याची ही माहिती आहे। तर हवाई हल्ल्यानंतर इराणने त्यांच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून अमेरिकेला इशारा दिलाय। युद्ध तुम्ही सुरू केलं, शेवट मात्र आम्ही करू अशी धमकी इराणने आता दिली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकन नागरिक आणि सैनिक आमचे लक्ष्य आहे असंही इराण स्पष्ट म्हणतंय। इराण अमेरिकेच्या एअरबेसवरती हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे। त्यामुळे आता मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची देखील शक्यता आहे। तर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आता इराणने इस्रायलवरील हल्ले तीव्र केले। इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले। तेल अवीव सारख्या प्रमुख शहरांमध्ये लोकांना सतत अलर्ट पाठवून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगितलं जात आहे आणि स्फोटांचे आवाजही ऐकू येत आहेत। तर इराणवरती अमेरिकेचा हल्ला इतिहास घडवणारा धाडसी निर्णय आहे। आधी शक्ती दाखवली तर शांतता प्रस्थापित होते, शक्तीनेच शांतता प्रस्थापित होते असं नेतन्याहू म्हणाले। अमेरिकेने इराणच्या 3 महत्त्वाच्या आण्विक तळांवर बॉम्ब हल्ला टाकला आणि त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ही प्रतिक्रिया दिली। President Trump and I often say peace through strength. First comes strength, then comes peace. And tonight, President Trump and the United States acted with a lot of strength. President Trump, I thank you. The people of Israel thank you. The forces of civilization thank you. God bless America. God bless Israel. And may God bless our unshakable alliance, our unbreakable faith. इस्रायल इराण युद्धात जगाची होरपळ होती।
अशातच इराणने इस्रायल विरोधात एका अशा बॉम्बचा वापर केलाय ज्याला 94 देशांनी बंदी घातली। हा बॉम्ब नेमका कोणता आहे, या बॉम्बचा वापर किती घातक आहे बघूया। इस्रायल इराणमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय। दोन्ही देशांकडून परस्परांवर जोरदार हल्ले सुरू आहेत। अशातच इराणनं इस्रायलवर बदनाम बॉम्ब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्लस्टर बॉम्बनं विध्वंसक हल्ला केलाय। या बदनाम बॉम्बच्या हल्ल्यानं इस्रायलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। विशेष म्हणजे 2008 साली 94 देशांनी एका करारावर सही करत युद्धात क्लस्टर बॉम्बचा वापर करायचा नाही असं ठरवलं होतं। तरीही इराणनं इस्रायल विरोधात क्लस्टर बॉम्बचा वापर केलाय। क्लस्टर बॉम्ब किती घातक आहे, या बॉम्बचा वापर कोणत्या युद्धात सर्वाधिक करण्यात आला पाहूया। क्लस्टर बॉम्बची बदनाम बॉम्ब म्हणून ओळख आहे। दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळी क्लस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला। व्हिएतनाम युद्धावेळी अमेरिकेकडून या बॉम्बचा वापर करण्यात आला। 200 ते 2000 मीटर पर्यंत विध्वंस घडून आणण्याची त्याची क्षमता आहे। एका बॉम्बमध्ये डझनभर छोटे बॉम्ब असतात। 2008 साली 94 देशांकडून क्लस्टर बॉम्बचा वापर न करण्यासंदर्भात करार करण्यात आला। दरम्यान इराणकडून इस्रायलवर बॅलिस्टिक आणि हायपरसोनिक मिसाईलनेही हल्ले सुरूच आहेत। या मिसाईलमध्ये इराणी अधिकारी क्लस्टर बॉम्ब फिट करत असल्याची माहिती समोर येते। त्यामुळेच इस्रायलमध्ये मोठा विध्वंस सुरू आहे। दुसरीकडे इराण इस्रायलमधील लष्करी संघर्ष सुरू असतानाच या दोन्ही देशांमध्ये सायबर हल्लेही सुरू झालेत। इस्रायलशी संबंधित हॅकर्सनी इराणच्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमधून 781 कोटी रुपयांची चोरी केली आहे। त्यामुळे इराणसाठी हा मोठा आर्थिक धक्का मानला जातोय। त्यामुळे हे युद्ध आता क्षेपणास्त्रांपुरताच मर्यादित राहिलेलं नसून त्याची व्याप्ती आता सायबर युद्धापर्यंत गेली आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज। सध्या आपण बघतोय संपूर्ण राज्यभरात पावसानं चांगलीच हजेरी लावलेली आहे। अनेक ठिकाणी पूर परिस्थिती सुद्धा आहे आणि याच पार्श्वभूमीवर पहिली बातमी नाशिकमधून आहे। कारण नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये सलग चौथ्या दिवशीही पूर परिस्थिती दिसते आहे। धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे। मोठ्या प्रमाणात पाणी गोदावरी नदीपात्रात सोडलं जाते। गोदावरी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलाय। काल गंगापूर धरणातून 38 क्युसेकने गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला। त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी आता वाढलेली आहे। नाशिकनंतर थेट सांगलीमध्ये जाऊयात। कृष्णा नदीची पाणी पातळी देखील 16 फुटांवर आहे। जिल्ह्यात अधूनमधून पडणारा पाऊस आणि कोयना आणि चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले। शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत आणि या संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांनी घेतलाय। अधूनमधून पडणारा पाऊस त्यामुळे सांगलीच्या कृष्णेची पातळी ही आता 16 फुटावरती आहे। आपण आता सांगलीच्या कृष्णेच्या पातळी शेजारी आहे। आपण पाहू शकता की कृष्णेची पातळी ही 16 फुटावर आहे। जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। अधूनमधून पाऊस या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पडत आहे। तर सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्येही पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे वारणेच्या पाणी पातळीमध्येही त्या ठिकाणी वाढ झालेली आहे। कृष्णेच्या पातळीमध्येही कमी जास्त या ठिकाणी वाढ होत आहे। तर जिल्ह्यातील अनेक ओढे नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत। जिल्ह्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक शेतामध्ये या ठिकाणी पाणीसुद्धा साचून राहिलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची कामेसुद्धा या ठिकाणी खोळंबलेली आहेत। मात्र पावसाची अधूनमधून पडणारी सरी आणि त्यानंतर ऊन असा खेळ या ठिकाणी जिल्ह्यात सुरू आहे। त्यामुळे कृष्णेची पातळी ही आता 16 फुटावर आहे। कॅमेरामन सुजितसह विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली। कर्जमाफीसाठी फडणवीसांची योग्य वेळ नेमकी कधी येणार? 1 लाख आत्महत्या झाल्यावर कर्जमाफी देणार का? हा सवाल खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना केलाय। योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असं आश्वासन काल मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेलं। मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे। कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या
काही त्याचे नियम आहेत, त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे. या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही. उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल. योग्य वेळ ही देवेंद्र फडणवीस यांची नक्की कधी येणार आहे? विधानसभा निवडणुकांच्या आधी आपण वचन दिलेलं आहे, आपल्या जाहीरनाम्यात आहे. आणि आता अजित पवार तुमचे अर्थमंत्री म्हणतात अशा प्रकारचा कोणतंही वचन आश्वासन दिलं नाही. कधी देणार आहेत? कर्जमाफीची घोषणा कधी करणार आहेत? शेतकऱ्यांच्या 10,000 आत्महत्या झाल्यावर, तर 1,00,000 आत्महत्या पूर्ण झाल्यावर. नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयाच्या अनागोंदी समोर आलेली आहे. एका गर्भवती आदिवासी महिलेला अगोदर तात्काळ ठेवलंय आणि नंतर सिझरिंग करण्यास सांगितलंय. मात्र प्रत्यक्षात नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे. या प्रकरणी डॉक्टर राठोड यांच्यासह अन्य तिघांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. जळगावच्या रावेरमधील सावखेडा जवळ मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिली आहे. दुचाकी स्वार यामध्ये गंभीररित्या जखमी झाला आणि डंपरचा ड्रायव्हर दारूच्या नशेत असल्याचं कळतंय. त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये जळाऊ लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला ताब्यात घेण्यात आलं. वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. शासन वृक्ष लागवडीसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात आणि असं असताना या ठिकाणी वृक्षतोड करून तस्करी करण्याचं प्रमाणही वाढलंय. येत्या साधारणतः आठवड्याभरात बदलापूर शहरात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. नुकताच नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड आणि पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील सिग्नल यंत्रणेचा आढावा घेतला. येत्या आठवड्याभरात शहराच्या सर्वच मुख्य चौकातील सिग्नल यंत्रणा सुरू होईल, हा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला. शेगावकरांना आता 24 तास पाणी मिळणार आहे आणि अशी व्यवस्था कार्यान्वित केली जाते. ही माहिती जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी दिली आहे. आषाढी यात्रेच्या निमित्तानं आता पंढरपूरमध्ये स्वच्छता अभियान राबवलं जाते. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीमध्ये स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ झालाय. चंद्रभागा, वाळवंट, भक्तिसागर, वाखरी, पालखीतळ, दर्शनवारी, प्रदक्षिणा मार्ग, विठ्ठल मंदिर परिसर यासह शहरातील 42 ठिकाणी स्वच्छता करण्यात आलेली आहे. सांगलीमध्ये एका पडक्या घरामध्ये एक मानवी सांगाडा आढळलेला आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. मात्र सदरच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाहीये. शहर पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. सांगलीमध्ये बोरगाव इथे शेतात जिवंत अर्भक आढळलं. तात्यासाहेब झाबरे यांच्या शेतामध्ये हत्तीग्रासमध्ये पुरुष अर्भक रडताना सापडलं. अर्भकाच्या शरीरावरती आणि डोळ्यात माती गेलेली होती. रुग्णवाहिका वेळेत न आल्यानं पोलिसांनी अर्भकाला पोलीस गाडीतूनच रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र दुर्दैवानं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मार्लेश्वराच्या दर्शनासाठी आता ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर देवस्थानी दर्शनासाठी येताना हिंदू परंपरेला साजेसा सुसंस्कृत पेहराव करावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे. भाविकांनी अंगावर वस्त्र परिधान करून मार्लेश्वराचं दर्शन घ्यावं असं देवस्थान समितीनं सांगितलंय. रायगड जिल्ह्यातील बिरवाडी गावातील स्मशानभूमीची फार दुरावस्था झाली आहे. त्यामुळे बिरवाडी ग्रामस्थांना अंत्यविधी आणि उत्तर कार्य पावसात भिजत करण्याची वेळ आली आहे. 2021च्या महापुरामध्ये या स्मशानभूमीची पडझड झाली, मात्र अद्यापही त्याची दुरुस्ती झालेली नाहीये. प्रशासनानं लवकरात लवकर स्मशानभूमीची कामं मार्गी लावावी ही मागणी ग्रामपंचायतीकडून केली जाते. यवतमाळ नगरपालिकेचा प्रारूप नगररचना आराखडा तयार झालाय. 2011च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 2,48,939 आहे. शहरात एक प्रभाग वाढला असून सदस्य संख्या 58 होणार आहे. 2 नगरसेवक वाढणार असून 29 प्रभागात 57 नगरसेवक असणार आहेत. धाराशिवच्या उमेरग्यात बेनितुरा मध्यम प्रकल्पाचं काम 1994 साली पूर्ण झालं. मात्र तुगावातील प्रकल्प बाधितांचं आजही पुनर्वसन झालेलं नाही. घरांची मालकी, वीज, पाणी असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे 15 दिवसांमध्ये प्रश्न मार्गी लागले नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे. धाराशिवमध्ये 100 एकराहून जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांचं सोयाबीनचे बियाणे उगवले नाही आहे. महामंडळाकडून घेतलेल्या बियाण्यांची शेतकऱ्यांकडून पेरणी झाली आहे. बियाणं न उगवल्यानं शेतकरी संकटात आहे. पेरलेले बियाणे सडून गेलेत आणि पेरणीसाठी झालेल्या खर्चाच्या नुकसानीची मागणी शेतकऱ्यांकडून सध्या केली जाते.
मावळात गेल्या 15 दिवसात झालेल्या मुसळधार पावसानं लावलेला भात वाहून गेला। आता 2 दिवस पावसानं उघड देताच पुन्हा शेतकऱ्यांनी भात लागवडीस सुरुवात केली। रखडलेला भात लागवड त्यामुळे मावळातील असंख्य शेतकऱ्यांना यावर्षी पंढरीची वारी करता येईल की नाही असा प्रश्न सध्या पडलेला आहे। पालघरच्या ग्रामीण भागात भात शेतीच्या पेरणीला वेग आलाय, मात्र शेतकऱ्यांचं कृषी सेवा केंद्राकडून अडवणूक केली जाते। आमच्याकडून भात खरेदी केली असेल तरच खत दिलं जाणार असा अजब फतवा कृषी केंद्रांनी काढलाय। कृषी विभागानं या प्रकाराकडे मात्र डोळेझाक केल्याचाही आरोप केला जातोय। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिया पिकाला 14,600 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला। मागील काही दिवसांपूर्वी वाशिमच्या बाजार समितीमध्ये चिया पिकाची खरेदी सुरू झाली। आता चियाला मिळत असलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसं आनंदाचं वातावरण आहे। मंडणगड आगारात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 5 नव्या बस दाखल झाल्या। गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते या नव्या बसचं लोकार्पण करण्यात आलं। त्यामुळे मंडणगड आणि परिसरातील नागरिकांसाठी प्रवास आणखी सुलभ होईल, तसंच ग्रामीण भागातील दळणवळणाला चालना देखील मिळेल। येत्या आठवड्याभरात बदलापूर शहरात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे। नुकताच नगरपालिकेने आता मुख्याधिकारी मारुती गायकवाड आणि पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील सिग्नल यंत्रणेचा आढावा घेतलाय। येत्या आठवड्याभरात शहराच्या सर्वच मुख्य चौकातील सिग्नल यंत्रणा सुरू होईल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केलाय। तिकडे पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण झाला। यवतमाळ येथील भाविकांनी सुमारे 17,68,000 किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण केला। या सोन्याचा तुळशीहार 232 ग्रॅम वजनाचा आहे। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी माऊलींच्या पालखीमध्ये सहभाग घेतला। त्यांनी पुणे ते दिवेघाट दरम्यान पायी वारी केली। दरम्यान यावेळेस महिला आयोगाच्या माध्यमातून चाकणकरांनी वारकऱ्यांना मिळालेल्या सुविधांचा देखील लाभ घेतला। पुण्यातून मार्गस्थ झालेल्या दोन्ही पालखी सोहळ्यांना वाहतुकीची अडचण येऊ नये या दृष्टीने आज पहाटेपासून पालखी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। पालखी पुढे मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत केली जाणार आहे। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे। संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामी आहे। देहूहून प्रस्थान झाल्यानंतर पालखी 2 दिवस पुण्यात मुक्काम करेल। पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये असतो। मोठ्या संख्येने पुणेकर संत तुकाराम महाराज पादुका दर्शनासाठी येत गर्दी करतात। संत मुक्ताईंची पालखी आज बीडमध्ये दाखल होणार आहे। श्री संतांचं प्रतिनिधित्व करणारी आणि सर्वात दूरवर्ती पंढरपूरला येणारी पालखी म्हणून मुक्ताईंच्या पालखीची ओळख आहे। गजानन महाराजांच्या पालखीचं आज सावरगावात आगमन होईल। संत शिष्य गजानन महाराजांच्या पालखीने काल परळीमधून अंबाजोगाईकडे प्रस्थान केलं। दरम्यान या पालखीने अंबाजोगाई रस्त्यावर असलेल्या घाटातून मार्गक्रमण केलंय। याच घाटातून वारकरी हरिनामाचा गजर करत मार्गक्रमण करत असतानाचे नयनरम्य दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आले। बरं, तुम्ही ओरफिश पाहिलाय का? ओरफिश दिसला की महाप्रलय किंवा भूकंप येतो असा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। पण खरंच हा मासा इतका भयंकर आहे का? त्याला खरंच प्रलयाची चाहूल लागते का? याची आम्ही पडताळणी केली आणि आमच्या पडताळणीमध्ये नेमकं काय सत्य समोर आलंय बघूया। रिसेंटली ओरफिश, जिसे डूम्सडे फिश भी कहा जाता है, वो मेक्सिको के बाजा कैलिफोर्निया समुद्र के कोने पे नजर आई है और माना जा रहा है ये अर्थक्वेक और सुनामी का एक संकेत है। ऐसा इसलिए क्योंकि 17वीं सेंचुरी में जैपनीज फोल्कलोर में इस मछली को रियुगो नो सुकाई कहा जाता था, जिसका मतलब है मैसेंजर फ्रॉम सी गॉड्स पैलेस। 2024 में कैलिफोर्निया के ला जोला कोव बीच पर एक ओरफिश देखी गई, जिसके 2 दिन के बाद ही लॉस एंजलिस में करीब 5 मैग्नीट्यूड का अर्थक्वेक आया था। ओरफिश दिसल्यावर मोठा महाप्रलय, भूकंप येतो असा दावा करण्यात आलाय आणि हा आता ओरफिश दिसल्यानं देशावर मोठं संकट येणार असा दावा करण्यात आलाय। ओरफिश दिसला, देशावर मोठं संकट येणार। महाप्रलय आणणारा ओरफिश मासा। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय?
हा व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होतोय, त्यामुळे खरंच ओरफिश हा इतका खतरनाक मासा आहे का? हा मासा दिसल्यामुळे जलप्रलय, भूकंप येतो का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. याबाबत माशांवर रिसर्च करणाऱ्या एक्सपर्ट कडूनच माहिती मिळू शकते. त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी तज्ज्ञांची भेट घेतली आणि त्यांना हा मेसेज दाखवून ओरफिश बद्दल माहिती जाणून घेतली. समुद्रामध्ये होणारे जे बदल आहेत ते कुठलाही समुद्रातले जे जलचर आहेत ते त्यांच्या सेन्सिटिव्ह नेचरमुळे ते सेन्स करू शकतात. त्यामुळे मला तरी असं वाटतं की हा मासा वरती येतो तर त्यावेळेला समुद्राच्या अंतर्गत काहीतरी बदल घडत आहेत हे नक्की, किंवा त्याच्यामुळे तो वरती येत असावा. पण ही अंधश्रद्धा त्याच्याबरोबर